वरच्यावर लय आयुष होत चाललंय, लय म्हणजे लय आयुष होत चाललंय. ठीक आहे, तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. गावाकडनं परवा दिवशी आलो आहे. 2 दिवस झालं एवढा म्हणजे ट्रेनमध्ये प्रवास झाला ना, त्यामुळं झोप नव्हती झाली. ठीक आहे, तर आता दूध आणि साखर वगैरे आणायला गेलो. तो साखर झाली 65 रुपये किलो. आपल्याकडे किती मला माहीत नाही, पण इथं हैदराबादमध्ये ते 65 रुपये. तो म्हणतो आता 72 झाली ती, पण नंतर अजून कमी झाली बोलला. आता सणाला पण वाढेल साखर, आता गणपती वगैरे नंतर दिवाळी वगैरे येतात ना, तर सणाला पण वाढेल. आणि घरात राडा वगैरे आहे असा प्रकारे थोडासा, कारण माझी वाईफ नाही आहे इथं. माझी वाईफ आहे ना, रक्षाबंधनला गावाकडे गेलेली आहे माहेरी तिच्या. मी जस्ट सोडून आलेलो आहे. ठीक आहे, थोडासा राडा आहे किचनमध्ये, पण मी थोडासा क्लीन करतो. लाईट बंद करतो, लाईट बंद करतो. आणि त्या दिवशी हे पडदे आणलेले एकदम मस्त बसलेत. इथे एक बसवला आहे, ठीक आहे, आणि ह्या साईडला एक बसवला आहे तिथं. तर आणि हा तर जुनाच होता, ह्यानुसारच हे डिझाईन घेतलं चॉकलेटीमध्ये. आणि अजून एक आहे इथं, ह्या दरवाजासाठी आणला आहे, पण इथं बसवला आणला आहे. कुठे गेला हां खूप आहे. आणि हे एक त्या दिवशी मॉलमधून आणलं होतं रेल्वेमध्ये. त्याने काय थंडी एवढं म्हणजे त्याने ना थंडी काय एवढी म्हणजे थंडी वाजते त्यातून. ते काय एवढं आता कसं समजू तुम्हाला, ते जाड दिसायला जाड आहे, पण त्याचा काही एवढा उपयोग नाही आहे. ते ॲक्च्युली सीटाच्या खाली हाताला आणलं होतं. जेव्हा सीटच्या झोपते ना, त्याच्या खाली आहे ना, तर सीट आहे ना, ते असं लेदरचं असतं ना, तर लेदर आणि ते तिचं अंगण आहे ना, त्वचा आहे ना, ती गरम पडते किंवा तिला घाम येतो, त्यासाठी ते आणलं होतं खाली टाकायला. पण जाताना पांघरलं, येताना मी पांघरून आलो ना, ते त्याला काय एवढं थंडी वाजली मला थोडीशी. ओके, आता तर मस्त चहा बनवतो. आणि कालचा व्हिडिओ कालचा नाही, गेल्या आठवड्यातला व्हिडिओ आज अपलोड करून आज एडिट करून अपलोड केला आहे. झाला आहे, अपलोड पण झालं आहे. काल रात्रीपासून ट्राय करत होतो. रात्री मी 2:30ला झोपलो आहे आणि उठलो आहे 10 वाजता. आत्ता वाजलेलं दुपारचे बघा 11:00 झाले त्या दिसतंय, 11:00 झाले त्या. काय विषय नाही. तर काल आहे ना, मी भात बनवला होता. ठीक आहे, माझी वाईफ घरी नाही आहे, त्यामुळे मला भांडी वगैरे सगळे मला घासावं लागणार आहे. ती थोडासा राडा आहे किचनमध्ये. ठीक आहे, हा जो इन्सिडेंट झाला आहे ना, हा मुंबईमध्ये भुलेश्वरमध्ये झाला आहे. ॲक्च्युली संकेत नावाचा जो मंडळाचा अध्यक्ष होता ना, तो मूर्ती काय झालं, तो थोडासा खड्डा लागला. मूर्ती त्यांचं आगमन होतं काहीतरी, आणि म्हणजे मूर्ती घेऊन यायला लागले होते ते त्यांच्या एरियामध्ये. तर त्या टायमाला ना कदा खड्डा होता. ठीक आहे, तर त्या खड्ड्यामध्ये थोडासा चाक आदळलं आणि ते मागचा अँगल असतो ना, जो मूर्तीला होल्ड करतो, त्या अँगल तुटला किंवा ते वेल्डिंग तुटली काहीतरी. आणि ती मूर्ती आहे ना, सरळ जाऊन त्याच्या म्हणजे खाली पडत होती. आणि खाली सगळे लहान लहान मुलं होती. लहान मुलं वगैरे बघून म्हणजे मूर्ती पडलेलं ह्याचं त्यांना समजलं ना, तेव्हा धावपळ करायला लागले. आणि हा जो मंडळाचा अध्यक्ष आणि अजून एक त्यासोबत होता साथीदार, तर ते दोघंजण आहे ना, असं मूर्तीला होल्ड करण्यासाठी ॲक्च्युली ते 2 क्विंटल का काहीतरी अशी जास्तच असेल, मला एवढा अंदाज माहीत नाही, तर 2 क्विंटलपेक्षा जास्तच त्या मूर्तीचं वजन होतं. ठीक आहे, तर ते असे धरायला लागले. ॲक्च्युली ते त्यांना झेपणार नव्हतं, तरी पण त्यांनी ते लहान मुलं खाल्ले आहेत ना, त्यासाठी ते धावत गेले. म्हणजे तो जो अध्यक्ष होता ना संकेत, तो थोडासा दूर होता, पण त्याला समजलं का मूर्ती खाली पडायला लागली. तो पळत गेला. त्याला माहीत होतं की ती झेपणार नाही, तरी पण तो धरायला गेला. आणि तो त्याच्या वजनाने ना, मूर्तीच्या वजनाने ना, तो त्या मूर्तीखाली दबला गेला, तो आणि त्याचा साथीदार. तर अशा 2 जणांचा तिथं त्यात मृत्यू झाला. आणि 4-5 जण काहीतरी थोडंसं जखमी आहेत. पण सुखरूप म्हणजे लहान मुलाला काय नाही झालं. म्हणजे लहान मुलांना वाचवण्यासाठी त्या दोघांचं त्यांनी जीव अर्पण केला म्हणायचं, म्हणजे जीव दिला म्हणायचं असं. ठीक आहे,
तर दुःखद घटना एक झालेली. आणि तर अशी एक दुःखद घटना आपल्या मुंबईमध्ये घडलेली आहे. ॲक्च्युली गाईज इकडे चहा ठेवलेला आहे मी. तर घरी पिल्यानं माझी वाईफ नाही ना, तर मला असं ते कर्म नाही ॲक्च्युली. मला ते सवय आहे ना, सारखं पिल्या पायात घोटमाळतो वगैरे, ही दी ती दी ह्याव त्या सारखं करतो ना, तर ते आत्ता सगळं मिस करतोय मी. ठीक आहे, झालं एक 2-4 दिवस अजून रिटर्न जाऊन त्यांना 2-4 दिवसांनी रिटर्न जाऊन त्यांना माघारी रिटर्न आणणार आहे मी. ठीक आहे, आता तर मस्त चहा एन्जॉय करतो. चहा आणि थोडं बिस्किट पण आणलेलं आहे चहा प्रकारे. ठीक आहे, आणि काहीच हे जे आहे ना, हे श्रीजाला खेळण्यासाठी 2 बाहुल्या आणल्या होत्या किंवा शोसाठी आणल्या होत्या ॲक्च्युली, हे अशा 2. ठीक आहे, तर मी ह्या साईडला ठेवलं ना, ह्या साईडला तर असं लॅपटॉप कसे. तर मला आहे ना थोडंसं भीती वाटते की मला ना थोडीशी भीती वाटते की लॅपटॉपचे जे खालचं जे असतं ना, ते गरम होऊन आहे ना, हे पगळण म्हणून भीती वाटते. म्हणून मी एका कोपऱ्याला ठेवून टाकतो असं. ठीक आहे, ॲक्च्युली आहे ना ही गेमिंग पीस आहे, तर थोडासा हीट होतो. ठीक आहे, जास्त नाही होत पण थोडासा हीट होतो. आणि ते आहे ना थोडंसं कॉटन नाही आहे, थोडंसं प्लॅस्टिक टाईप आहे. ठीक आहे, इथंच थांबतो, इथंच डेकोरेशन राहू द्या तुमचं. हे जे बिस्किट आहेत ना, हे उस्मानिया बिस्किट आहेत. ठीक आहे, हे चहाबरोबर एवढे मस्त लागतात ना, पण ॲक्च्युली हे मैद्याच आहे, जास्त हेल्थसाठी चांगलं नाही आहे, पण चहासोबत चांगलं लागतं. हे जे बिस्किट आहेत मी कधी तर आणतो, मी रेग्युलर नाही ना, कधी तर खाऊ वाटलं तर. मग आता आज मला खाऊ वाटलं होतं ॲक्च्युली, 2 दिवसापासून मी बिस्किट किंवा मग चपाती वगैरे खातोय ना, मला आज बिस्किट आणावं, उस्मानिया बिस्किट. तर बिस्किट घेऊन आलतो आजच. गाईज जेवण करायला आलतो गाईज. आजचा बायको नसल्यावरचा माझा मेनू बघायचा का. काल काय झालं माहिती आहे का, काल 1 मिनिटांनी बसतो खाली मस्तपैकी. तर काल आहे ना माझी वाईफ नव्हती ना, तर काल मी चिकन आणलं बाहेरून. ठीक आहे, फ्रेममध्ये येतोय का मी, तर चिकन आणलं बाहेर. आत्ता सांगतो मी तुम्हाला अगोदर. हे बघा इथं राईस केला आहे. ठीक आहे, आणि मी ही डाळ आहे ना, ही डाळ पार्सल आणलेले आहे. आणि इकडे खार शेंगदाणा आहे ह्या डब्यात. ठीक आहे, तर असा आजचा मेनू आहे माझ्यापाशी. काल काय विषय झाला का, काल आहे ना बिर्याणी केली ती मी. काल आहे ना बिर्याणी केली. आणि काल मी बिर्याणी केली, पण विषय काय झाला माहिती आहे का, मी तसला इंद्रायणी राईस आणला होता ना, इंदिरा गांधी राईस आणला होता, तांदूळ आणला होता गावाकडनं. पण तो ना असा चिकट लागतो माहिती आहे का. तर काय झालं विषय, ते माझ्याकडून जास्त शिजला गेला चिकन पण, आणि ते हे पण भात पण, आणि पूर्ण चिकट झाला आहे ना. ते असं किळीचं लागलं मला खाताना, तर मला ते खाऊ वाटलं नाही. बळच मी आहे ना चिकनचे पीस वगैरे खाल्ले त्यासोबत. आणि कसं खाल्लं ते, पण असं खाण्यासारखं मूड म्हणजे नाही, असं वाटलं नाही चिकन खाल्लं असं. पूर्ण गाळ झालता ते चिकनचं, पण बारीक पीस झालते. समजतं का तुम्हाला, बारीक पीस झालते त्याचे. तर ते भात खाल्ल्यासारखंच लागलं मला. ठीक आहे, मसाले भात खाल्ल्यासारखे. काय विषय नाही, आज डाळ आणले, आज डाळ भात खाऊ. उद्या आहे ना मस्तपैकी चिकन फ्राय करतो. माहिती आहे मला श्रावण चालू आहे, पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, मला जास्त बनवा येत नाही ते स्वयंपाक वगैरे, त्यामुळं असा विषय चालू आहे माझा. ठीक आहे, तर या जेवायला. आणि आज एक ब्लॉग टाकला ना, आज एक सकाळी ब्लॉग अपलोड झाला आहे. आता हा पण ब्लॉग टाकणार लगेच. पहिल्यासारखं माझं रुटीन बसं नाही, मी एवढा आळशी व्हायला लागलो ना, मी वरची आळशी होत चाललेलं आहे. कारण आळशी कशामुळे चाललं आहे, मोबाईलमुळे होत चाललं आहे. आलं की मोबाईल बघतोय, जाताना पण मोबाईल बघतोय, सगळं मोबाईलच बघतोय, रील वगैरे बघत बसतोय, काही ना काही रिप्लाय कॉल वगैरे चालू आहे, सारखं व्हिडिओ कॉल घरी गावाकडे वगैरे. अशामुळे ना मी आळशी होत चाललो आहे. काही विषय नाही, हळूहळू मी चालू करेन सगळं अपलोड वगैरे करायला. ओके, आता जेवण करतो मस्तपैकी मस्त. ओके, तर काहीच व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, पीस.